बघा, महायुतीतले नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात यश अपयश ठरत नाही. राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल, आता डोका असेल तर त्याने कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रासंदर्भात मांडली आहे. शक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना ते. सत्ता विधानसभेत असेल तुमची, रस्त्यावर आम्ही आहोत, ही राजकीय विधानच असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 55 वर्षापूर्वी हेच विधान केलं होतं. एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात. जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना, मराठी माणसांना घेणार नाही, तेव्हा बाळासाहेबांचा हेच वाक्य, हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे, तू जा आता इथून, पण लक्षात ठेव तुझी विमानं हवेत फिरतायत, तुझी हवेत सत्ता असेल, पण मुंबईचे रस्ते आमचे आहेत ते विसरू नका. तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे. हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं, हे पॉलिटिकल विधान. पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत. त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर. विशेषतः 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालेल असं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत. ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही. मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे. लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं. मात्र फडणवीस म्हणतात की कालचं भाषण हे मराठी शब्द काही नव्हतं, फक्त मुद्राची होती आणि हे पब्लिक हे सब जानती है असं एक तोडा तरी लगावला. हाँ, पब्लिक सब जानती है, इसलिए तो पब्लिक आई ना कल. ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं. हाँ, इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई. आप बौखला गए हो, आप डर गए हो 2 ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है. क्या रुदाली क्या होता है? अब रुदाली आपकी शुरू होने वाले, शुरू हो गए. बोल रहा हूं, आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे तुमचं सुरू झालंय. आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे.